अगदी या क्षेत्राकडे वळले आणि मिताश मंडप डेकोरेट्स आणि प्रोप्रायटर आहेत आमचे कृष्णाजी बौरे सर. अजिंक्य सर करता मिस्टर एबी आपण पाहायला गेलं त्यांना आपण पाहिलं असेल खूप चांगले समालोचक आहेत. पिंपरी चिंचवड पुणे सर्वच विभागामध्ये या वर्षाची जगन्नाथ स्मृती ट्रॉफी देखील त्यांनी कव्हर केली. परंतु त्याच्या मागे हातखंड कोणाचा असेल, अगदी आपण पाहायला गेला कोणत्या साईडला कोणतं क्षेत्र आहे, त्या क्षेत्राचं काय नाव आहे, हा कोणता शॉट अगदी बॅट्समनने खेळला आहे, अक्षरशः काय करायचं, मॅच जर टफ असेल तर काय करायचं, आपण पाहिलं मॅच कशी रंगवायची, मॅच मध्ये जान कशी ओतायची, हे सारं कोणी शिकवलं असेल, ही शैली कुणी अगदी आपण सोपवली असेल अजिंक्य बोर्ड सर यांच्याकडे. तर ते नाव आहे कृष्णा बौरे सर. अगदी एक सिनियर कॉमेंटेटर आहेत आणि बरेच त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील शिकण्यासारखं आहे. त्यामुळे नेहमीच तुमच्याबद्दल अजिंक्य बोर्ड सरांना आम्हाला आदर असणार आहे. पाडी पवार सर देखील एक सिनियर कॉमेंटेटर या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे आपण आभार व्यक्त करूया. नक्कीच पूर्वीचा काळ तुम्ही गाजवला आणि तुम्ही युवांना संधी दिली म्हणून आम्ही इथे आहोत. हा नक्कीच आपण पाहतोय सलाम वालेकुमचे ओनर या ठिकाणी बालू शेठ टवले यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि खऱ्या अर्थानं त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून मनीष टवले यांचं आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. महत्वाची मॅच जो जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे किमान एका ट्रॉफीवरती चेतन अगदी नाव कोरणार आहे. संघ माडपाई माडप असेल की तलवली, परंतु लकी राहिलं माडपाई माडप टीमचं. अगदी आपण पाहायला गेलं तर मैदान तलवली टीमला, कारण बऱ्याचशा स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये कधीच तलवली टीम काही हात येत नसतो. हे चित्र बऱ्याच वेळा 12th बांधलं की अनुभवलं असेल. परंतु इथे मात्र कोण जिंकेल, इथे विनायकरांचे विके. मॅचला सुरुवात, ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. पहिला गोलंदाज SM सौरभ मालकर दाखल झालेत विनायक समोर. वेगवान बॉल इथे मात्र बीट केलाय सौरभ मालकर. पॅडिस सर आपण विचार केला ना, तो अगदी सेकंड शेप मध्ये होता, बी शेप मध्ये होता. येताना त्याची बळफूट झाली धावफल पाहिली, त्याला मॅचच्या आधीच चालता देखील येत नव्हतं. आम्ही सत्य परिस्थिती पाहिली, परंतु यावेळेस गावाच्या नावासाठी असंख्य वेदना सहन करत हा खेळाडू पुन्हा एकदा उतरला. त्याला माहिती आहे अगदी माझं खेळणं अगदी टीमसाठी गरज आहे, त्यामुळे इथे माझ्या अंगावरती टीमची जर्सी आहे, त्यामुळे मला गावाला योगदान द्यायलाच हवं. आणि तेच काम करताना असंख्य वेदना सहन करत असताना सौरभ मालकर इथे मात्र ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, डायरेक्ट हिट चा प्रयत्न, परंतु तो थोडासा वाईट पाहायला मिळाला. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव खातं ओपन होईल माडपाई माडप या टीमचं. एक धाव धावफलकडे लागले. सुरुवात कशी राहील, सुरुवात नेहमी महत्वाची असते. पाडी सर आपण नेहमी म्हणत असतो ते माडप टीमला सुरुवात करणं खूप गरजेचं. हा नक्कीच सुरुवात चांगली होणं खूप गरजेचं आहे, कारण आता पण पाहिलं असताना 2 मॅच तलवली संघाने खूप चांगल्या जिंकलेल्या आहेत. याच्या अगोदर मॅच आपण पाहिलं गुलसोंदे संघावर खेळत असताना चांगलीशी मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आली होती आणि ती मॅच देखील दिनेश मात्र चांगला खेळ केला. इथे मात्र आपण स्टँडर्ड डिलिव्हर आणि या चेंडूवरती गेलेलं आक्रमण लॉंग ऑफ चौर आलेला माहिती हिट षटकार. हा नक्कीच पॅडी सर खऱ्या अर्थानं विनायक करंजे आमचे जवळचे मित्र आहेत. त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायची इच्छा आहे आणि जरूर त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आम्हाला देखील माहिती नव्हतं की स्पर्धेमध्ये कित्येक संघ उतरले होते. 56 टीम झाल्या होत्या. 56 त्यापेक्षा मित्रांनो 72 टीम झाल्या होत्या. परंतु पिंटू शेठ टवले यांनी सांगितलं की 72 टीम आपल्याला घ्यायच्याच नाहीयेत. स्पर्धेमध्ये केवळ 6 किंवा 5च नंबर ठेवा, 5च रात्र स्पर्धा आपण करू. परंतु 48 टीम शेवटच्या अखेर या स्पर्धेमध्ये घेतल्या. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा 4+1 अशा 5 धावा या चेंडूवरती मिळतील. सांगण्यामागचं कारण एकच की विनायक करंजे यांनी 2-3 मेसेज 5-6 कॉल आम्हाला केले होते की आम्हाला तुमच्या स्पर्धेमध्ये खेळायचंच आहे आणि त्यांचा संघ अगदी शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत या ठिकाणी पोहोचला. एकीकडे तलवली आई गावदेवी तलवली आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय माडपाई माडप या 2 संघादरम्यान चालू असणारी लढत. जाऊया आपण कॉम्बॉक्स मध्ये. यश मालकर आणि त्यांच्या सोबतीला आपण ऐकतोय पंढरनाथ पवार पॅडी सर यांचा आवाज. धन्यवाद अजिंक्य. आता इथे नशिबाचा चौकार पंजा आलेला बघा. नशिबाने साथ दिले, जिथे गोलंदाज सुद्धा लाईनीत भरकडले, एसटी रक्षक सुद्धा तिथे चकलेले आहेत आणि या चेंडूवरती फटका पासला तर चेंडू हवेमध्ये शतरक्षण चेंडूच्या खाली येत असताना इथे मात्र फलंदाज बाद होतील. पहिला ब्रेक थ्रू इथे मिळालेला आहे.
इथे आपण पाहिलं असेल मात्र फलंदाज बाद झालेले आहेत आणि काल देखील ते चांगल्या लढती झालेल्या आहेत. काल मात्र आपण पाहिलं असेल आदित्य यंगस्टर वयल संघ क्वालिफाय झालेला आहे आणि आजच्या दिवसामध्ये आता पाहूया या ठिकाणी इथे माडपाई माडप के आई गावदेवी तलवली या दोन संघादरम्यान आपण पाहिलं असेल तुंबळ युद्ध मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दोन्ही संघाचा खेळ आपण आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये इथे पाहिलेला आहे. खूप चांगला खेळ राहिलेला आहे. मात्र ही मॅच खूप महत्वाची असेल यश मालकर. हा सामना जो संघ जिंकेल तो टॉपमध्ये जाईल किमान एक ट्रॉफीपर्यंत. मात्र दोन्ही संघाचा संघर्ष आणि संघर्षच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. संघाला चेंडू पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा अतिरेकची एक धाव या चेंडूत मिळाली आहे. सौरभ मालकर पहिलं षटक फेकत असताना पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली. विकेट त्यांनी प्राप्त केलेला आहे. इथे मात्र लाईनत भरकटलेले आहेत. नवीन आलेला फलंदाज रोहित कारंजे. पाहूया रोहित सोरे एक चेंडू फलंदाजाकडे पर्याय नव्हता बघा यश मालकरच्या. आपण पाहिलं असं गोलंदाज सर्वजी गोलंदाजी करत असताना टप्पा टाकत असताना फलंदाजा पूर्णपणे संभ्रमात टाकलेला आहे आणि डॉट बॉल इथे आलेला आहे. आई एकविरा ट्रॉफी 2026 शानदार पर्व व्यासपीठात आपण पाहिलं असेल आदरणीय मान्यवर निळेजाता बाबर या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना आज त्यांचा वाढदिवस देखील असून देखील आपण पाहिलं असेल आज या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिलेली आहे. त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. पहिलं षटक येते आहे समोर आलं यश. पहिल्या षटकामध्ये धाबा टोटल लागले आहेत 14 धाबा. 1-14. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे या ठिकाणी पाडीसर आणि इथे 14 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सौरभ मालकरचं पहिलं षटक अगदी सुरुवातीचे 3 बॉल खूप चांगले होते कारण विनायक करंजांना त्यांनी बीट देखील केलं होतं. परंतु अनिकेतच्या बॅटमधून एक षटका जे स्ट्राईक रोटेट झाली सेकंड बॉलवरती. तदनंतर अगदी आपण पाहिलं नशीबारचा आता पंजा आला आणि तदनंतर आणखीन एक व्हाईट बॉल आणि तदनंतर डॉट बॉल आलाय. इथे पहिलं षटक संपलं थोडंसं महागडं षटक. 14 धाबा खर्च केल्यात. अगदी पाहायला पहिला गोलंदाज सौरभ मालकर खरं तर इंजर्ड आहे. तो थोडंसं दुखापतग्रस्त पकनीला त्याच्याकरता थोडीशी इंजरी आहे परंतु इथे नाही तो थांबलाच नाही. आपल्या गावासाठी उतरला. चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न त्यानं केला परंतु इथे सेकंड ओव्हर मध्ये चांगला खेळ करावा लागेल माडपाई माडप टीमला आणि त्याच्या अगेन्स्ट गोलंदाज अगदी मनोज मालकरला देखील. मनोज मालकर या सध्याचा हंगाम करत मी तर म्हणेन सुरुवातीला अगदी त्याला संधी देखील मिळत नव्हती कारण ग्रामीण क्रिकेट मधलं तर अगदी भारतीय संघापेक्षा चढाओढ असते आणि आपण पाहायला गेला संघामध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक जण झटपट करत असतो. त्या ठिकाणी मनोज मालकरला संधी मिळाली. संधीचं सोनं तर या गोलंदाजानं केलं आणि खूप चांगला परफॉर्मन्स या वर्षी दाखवला ऍज अ बॉलर या टीम मध्ये. मनोज मालकर दाखल झाले सेकंड ओव्हर साठी. समोर विनायक कारंजे आहेत. इथे मात्र थोडासा स्लो बॉल आला आणि या बॉलवरती बीट झाले. चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला आणि या बस पा फिरून मारण्यासाठी हा प्रयत्न होता परंतु बॅट आलीच नाही या बॉलवरती विनायकांची. इथे डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल थोडासा खराब होता. मी तर म्हणा या बॉलवरती कदाचित मोठा फटका आला असता परंतु नाही. इथे रोखलं गेलंय. इथे मात्र आला डॉट बॉल. इथे 14 वरती धावफलक स्थिरावले गेले. वैभवजी लबडे आपण पाहिला. वैभव भाई लबडे यांच्या माध्यमातून विकेट साठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विनायक समोर इथे पहिला बॉल बीट केला विनायकला. व सेकंड बॉल वरती चपराक लगावले. इथे मात्र फिल्डर फंबल थोडासा पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला शेवटच्या मुवमेंट वरती बॉल अडवला गेला. इथे एक धाव कंप्लीट झाली आहे पाडीसर आणि टीमची टोटल एक वाढेल अगदी 15 धावा. 2 बॉल मध्ये मनोजने एक धाव खर्च केले. विनायकला शांत ठेवले. समोर आर के 2 बंधू आहेत. दोन बाई असं म्हटलं जातं या जोडीला आणि माडपाई माडप टीमची अगदी बॅटिंग अगदी स्ट्रॉंग आहे आणि यावेळी खेळत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 15 वरती धावफलक स्थिरावले गेल्या. 15 धावा लागल्या धावफलक. अरेजी मालकर सुद्धा संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांचंही आपण इथं स्वागत करूया. आणि खूप सारा सपोर्ट तलवली संघाचा सुद्धा राहिलेला आहे. बरेचसे सपोर्टर या संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित झाले. आमच्या राकेशजी जाधव तेही सपोर्ट मला तलवली संघ करण्यासाठी आलेले आहेत. इथे मात्र पंच केलं या चेंडूला मात्र दिशा दिले. क्षेत्ररक्षण पंबल झाले आणि इथे चेंडू थांबणार नाही. मात्र चेंडू जातो सीमा रेषेच्या बाहेर. दन करत आलेला हा चौकार. जे असतील प्रेक्षक त्यांना मागे घ्या.
या बॉलवरती चौकार आलाय, परंतु मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय विद्यमान सदस्य सरपंच बारवाईचे आपण पाहतोय निलेशजी बाबरे साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. इथे मात्र वेगवान बॉल होता, पंचांकडे थोडीशी स्ट्रॉंग अपील अगदी बॉलची पाहायला मिळाली, परंतु तिथे लेग बाईच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. आपण पाहायला गेलं ना तर मुख्य व्यासपीठावरती जे व्यक्तिमत्व आहे जनसामान्यातून खरं तर जनतेच्या हक्कासाठी नेहमीच वाढणार अगदी आपण पाहिलंय व्यक्तिमत्व, अगदी समाजासाठी अगदी सर्व समर्पण करणारे व्यक्तिमत्व ग्रुप ग्रामपंचायत बारवाईचे विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब या मॅचचा आस्वाद या ठिकाणी घेतात. त्यांचं देखील स्वागत आहे एकविरा चषकामध्ये आपण करतोय. टीमची टोटल इथे 20 अंकावरती पाहायला मिळेल, कमी धावसंख्येवरती रोखावा लागेल माडपाई माडप टीमला, कारण या टीमचे गोलंदाज खूप चांगले आहेत, त्यामुळे इथे रोखावा लागेल विनायकला. मनोज मालकरला खोला टाकला, इथे लाऊड अपील, परंतु इथे मात्र एक धाव जरूर लेग बायच्या स्वरूपात कंप्लीट करेल. टीमची टोटल 21 अंकावरती पाहताना मिळेल. 21 रन्स ऑन अ बोर्ड, 21 अंकावरती धावफलक पाहायला मिळत आहे. चला पाठ हवी असेल अडकेना तर लगेच अगदी बाट गुण मैदानाच्या आतमध्ये, कारण आज आयोजकांचं देखील कौतुक असेल, कारण वेळेमध्ये सामने खरं तर त्यांनी देखील कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला, कारण आज मात्र खूप चांगले संघ आपण पाहिले आणि खरं तर आयोजक असतील सर्व आयोजकांचा एकविरा चषकाचे अगदी त्यांच्या माध्यमातून त्यांचं देखील कौतुक केलं गेलं पाहिजे, कारण टाइम अलर्ट प्रत्येक टीमला ते देतात, वेळेमध्ये संघाला बोलवतात. त्याच्यामध्ये आपण पाहायला गेलं हेमंत दादा असेल, साहिल दादा असेल, अजिंक्य सर असतील, अक्षय दादा असेल, चेतन असेल, अगदी सर्वांचाच गणेश शर्मा असेल, सर्वांचं योगदान महत्वाचं राहिलं. इथे माझा नेक्स्ट बॉल मनोज साठी आपण पाहतो. मनोज इथे मात्र हरवबाटनं सुशांत मालकर या टीमचा बेस्ट फिल्डर आहे, थोडासा अगदी फंबल झाला, इथे सिंगलला डबल मध्ये कंप्लीट, थोडासा वाईट पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण ठरलं, सिंगलला लगेच डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2च्या मदतीने टीमची टोटल 23 या अंकावरती पाहायला मिळेल. इथे शुभ सन्मान केला जाईल अशा व्यक्तिमत्वाचा अगदी त्यांचं नेहमीच योगदान राहिलं आहे. कारण अगदी आई गावदेव क्रिकेट संघ वरोसे ग्रामस्थ वरोसांना अगदी ग्रुप ग्रामपंचायत बारवाई विद्यमान सरपंच दानशूर व्यक्तिमत्व अगदी आपण पाहतो कार्य सम्राट सरपंच सन्माननीय आदरणीय निलेशजी बाबरे साहेबांचा अगदी आपण पाहायला गेला विशेष सन्मान आई एकविरा चषकाच्या माध्यमातून केला जाईल. नील कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर आहेत आणि खूप आपली हस्ती आपण पाहतो. आज त्यांचा वाढदिवस करायचा, आज आपण त्यांना शुभेच्छा द्यायला पाहिजेत, त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे. मात्र या ठिकाणी त्यांचा सत्कार देखील आपण पाहिला असेल. आई एकविरा ट्रॉफीच्या निमित्तानं आपण पाहतो आदरणीय ज्यांचा वाढदिवस निलेशदादा बाबरे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठातही केला जात आहे. आणि नक्कीच निलेश दादा तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा आणि या कमिटीच्या माध्यमातून आपला शुभ सन्मान मायेचे उबदार शाल प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट मोमेंटन देऊन इथे मान्यवरांना शुभ सन्मान या ठिकाणी स्वागत त्यांचा केला जातोय. शुभ सन्मान याकडे पार पडला, आपण या ठिकाणी आला साहेब, स्पर्धेची शोभा वाढवलीत, आपल्या मनाच्या अंतकरणापासून आभार. इथे मात्र लाऊड अपील थोडेसे पण पंच सांगतात अगदी नाही, अगदी समीर बालकर यशवंतच्या मागे आपण पाहायला गेलं तर जरूर उत्सुक होते, परंतु नाही, थोडासा उत्साह जास्त पाहायला मिळाला. अगदी जनसामान्यातून अगदी आपण पाहायला गेलं शून्यातून विश्व ज्यांनी निर्माण केलंय ते निलेशजी बाबरे साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती पाहतोय. इथे खोला टाकला, आणखीन एक फसवलं, इथे मात्र आरके संकटात आहे की काय, आगाऊपणा तो केला कशाला, धावता धावता तो रन आउट झाला, थांबला तो संपला आणि खेळ संपलाय. रोहित करंजे यांचा इथे विकेट डाऊन झाली, दुसरा माडपाई टीमला हा दुसरा धक्का बसला. आलेला आहे. जर काय गोलंदाज हॅट्रिक घेतली तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज इथे दिला जाईल. मात्र इथे आपण पाहिलं रनआउटची विकेट सॅक्रिफाईस केलेली, एक रनआउटची विकेट मात्र मिळाली आहे. मात्र इथे चांगली यष्टीरक्षकाची भूमिका सुद्धा खूप महत्वाची राहिली आहे समीर मालकर यांची. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतील. बोल ना. चला स्पीड अप करा, आजची शेवटची ही मॅच आजच्या रात्रीतील आणि बरेचसे प्रेक्षक वर्ग जितू मालकर असतील, अरुण मालकर असतील अगदी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांच्या समोर आपण पाहतोय संदेशजी मालकर जे सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे आणि
बरेचसे मान्यवर वैभवभाई लबडे असतील, सर्व पाठीराखे त्यांचा की स्वागत. माडपाई टीमला माडपला देखील बरेचसे प्रेक्षक सपोर्ट करण्यासाठी ठिकाणी आले, त्यांचा की स्वागत आपण या हा स्पर्धेमध्ये नक्कीच. करूया. आणि यश मालकर तर आपण पाहिलं असेल, आमचे सतीशजी मालकर, त्यावेळी प्रशांतजी बडेकर हेही या संघाला सपोर्ट करतायत आणि त्यांचं आपण स्वागत सर्वांचं करूया. का सपोर्ट या ठिकाणी जो आपल्या संघाचा खेळ आपल्या गावासाठी चांगला खेळतात त्यांचा पाठबळ देण्याचं काम ही सगळी मंडळी करत असतात. हा, त्याच्यामध्ये जितू मालकर हे महत्वाचं नाव आहे, कारण वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, परंतु अगदी युवांना अगदी संधी मिळावी. खेळ अजूनही चांगलाच आहे, परंतु इथे युवा अगदी खेळाडूंना संधी मिळावं, प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी जितू मालकर करतो 2 पावले मागे आलेत. परंतु इथे मात्र सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती दिनेश मालकर तयार झाला पुन्हा एकदा. समोर आहे अक्षय नाईक. इथे मात्र फर्स्ट पुन्हा एकदा बॅट आधीच निघून गेले, बॉल नंतर आला, असं काहीच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. स्कोर का सिरावला आहे ते 23 अंकावरती, 23 धावा दाफलकावरती. जादू गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना दिनेश मालकरला आपण पाहतोय. समोर अक्षय या टीमचा विस्फोटक बॅटर. इथे मात्र स्वतःच्या फॉलोतून रोखलाय, रेफर केलं. वेस्ट हाईट चेक केलं जाईल. रिव्ह्यू कोणाचा? अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल. वेस्ट हाईट या ठिकाणी चेक केलं जाईल. तिसरे पंच थर्ड अंपायर चेक करतील. ऑन स्क्रीन वरती निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. परंतु पायडी सर, अगदी आपण पाहिला ही शृंखला मोठी आहे, खूप मोठी स्पर्धा आणि आपण पाहायला गेलो ट्रॉफीज देखील या स्पर्धेच्या खूप कमाईच्या पाहायला मिळाल्यात. हा नक्कीच. आणि यश मालकर जर विचार तर केला असाल, ही मॅच क्वालिफाईड मॅच आहे, खूप महत्वाची मॅच आहे दोन्ही संघासाठी. डू अँड डाय करो या मरोची स्थिती आहे. याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो किमान एक ट्रॉफीपर्यंत हा संघ पोहोचणार आहे. आणि त्याच्यासाठी आपण पाहिलं संघर्षमय वातावरण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या नाणेफेकीचं कौल आपण पाहिलं असेल, माडप संघाने जिंकला आणि यश मालकर त्यांनी धाडशी निर्णय घेतला फलंदाजी करण्याचा. आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपण पाहिलं असेल धावफलकात 23 धावा जमवलेत, त्याचे फलंदाज मात्र बाद झालेत 2. मात्र एक चांगली मॅच बनेल याच्यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण याआधी आपण पाहिला या टीमनं माडप टीमनं धावा डिफेन्स केल्यात. त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर त्यांचा निर्णय योग्यच असावा, कारण कंडिशन नुसार अगदी त्यांचा खेळ खूप कमाईचा राहिला. चेक केलं जात आहे. सर्वांच्या नजरा आता अगदी कॉम बॉक्स कडे लागल्या गेल्यात की हा बॉल वरती काय असेल, कारण एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक टीमला माहिती आहे, प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. त्यामुळे आता इथे मात्र चेक केलं जात आहे. हा बॉल अगदी ओव्हर द वेस्ट आहे की बिलो द वेस्ट चेक केलं जात आहे. सर्वांचं लक्ष वेधलं गेलंय. धक मनामध्ये. इट्स नो बॉल आहे. नेक्स्ट बॉल वरती फ्रीड पाहायला मिळेल. फ्रीड असेल. मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं दिनेश मालकरच्या षटकामध्ये हा नो बॉल आला होता. तदनंतर त्याने कमबॅक देखील केलं होतं, परंतु इथे कमबॅक होईल का, की कमबॅक खेळेल माडप टीमचे बॅटर्स अक्षय नाईक, कारण खूप सारी क्षमता असलेले बॅटर आहेत. मल्टी टॅलेंटेड खेळाडू अक्षयला आपण पाहतोय. इथे वेल भरपूर होता, फिरून मारला बॉलला, हुक केलाय, धावा बुक केला. तब्बल फ्रीडच्या बॉलवरती अक्षय नाईकनं 6 टोकला षटकार. टोटल 30 अंकावरती षटकार टोकला अक्षय नाईक. अगदी आपण पाहिलं खूप सारी क्षमता असलेला खेळाडू, मल्टी टॅलेंटेड, स्वतःला सिद्ध केले त्याने मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र हा देखील फुल टॉस बॉल, पंचांचा नोचा सिग्नल आलाय आणि इथे होते असं नव्हतं झालाय. आणि आता गोलंदाज अगदी असेल बाद, त्याला या ठिकाणी गोलंदाजी बॅट बॉलिंग टीमचा रिव्ह्यू ऑन फील्ड इज नो बॉल, पण त्या ठिकाणी चेक केलं जाईल पुन्हा एकदा. मात्र नियमानुसार जर आपण पाहिलं असताना यश मालकर त्या ठिकाणी बाहून सुसरा करू शकत नाही. मात्र पाहूया इथे जशी संधी मिळाली, जशी चांगली गोलंदाजी होती, त्या गोलंदाजी पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहिलं स्टॅन्स बिघडवलेला आहे. या फलंदाज अक्षय नाईकने जे 2 षटकार लागवले, संघाच्या धावसंख्येला देखील चांगला आकार दिला. संघाची धावसंख्येची गती जर आपण पाहिलं एकदम शांत होती आणि या 2 षटकाराने आपण जर पाहिलं असेल चांगली गती आता इथे प्राप्त झाली धावसंख्येची. मात्र पाहूया इथे तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. नो बॉल म्हणजे यापुढे दिनेश मालकरला गोलंदाजी करताच येणार नाही, पर्यायी गोलंदाजीचा वापर करावा लागेल. जेव्हा आपण मॅचेस पाहिल्यात ना माडप आणि तलवलीच्या, अगदी अक्षय नाईक
त्याच्यामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स नेहमीच येत असतो हे आपण सातत्यानं पाहिलं आणि तोच काम केलंय. नेक्स्ट ओव्हरवरती फ्रीट जरूर असेल टीमची टोटल 37 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि यश मार्ग धाबा चांगल्या झाल्या धाबा जसं आपण पाहिलं असताना त्या धावा जमवायचा होता किमान 35-40 धावसंख्येचा टार्गेट त्यांनी सेट केला होता आणि आता 37 धावा लागले धावफलकातील चांगली धावसंख्या उभारलेली आहे. आता द्वितीय सत्रामध्ये या धावांचा पाठलाग सुद्धा या ठिकाणी करण्याची क्षमता ताकद आपण इथे फलंदाजीची तलवारी संघाची पाहिलेली आहे. मात्र हे 3 ओव्हरची मॅच आहे अंतिम मॅच आजच्या रात्रीतली आणि फ्रेडचा चेंडू त्याही चेंडूवरती गेलेला एक नटराज सायले चांगला षटकार सदरलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये क्लिअर करत असताना मात्र या चेंडूवरती आलेला षटकार 3 षटकार टलक या ठिकाणी बघू सावकार का षटकार आहे. बघा आज ज्यांचा वाढदिवस आज आपण पाहतोय सन्माडी नीलकंठचे प्रोप्रायटर सन्माडी निलेश दादा बाबर यांच्या माध्यमातून आपल्या कलेची सुद्धा त्यांनी या ठिकाणी दाद घेतलेली आहे आणि तब्बल समाजोग कक्षाला 2000 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्या माध्यमातून आणि आज त्यांचा वाढदिवस देखील आहे. आज त्यांना आपण गिफ्ट द्यायला पाहिजे मात्र त्यांनी आपल्याला आज रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी निलेश दादा आपण पाहिला मन खूप मोठं आहे त्यांचं आणि त्यांच्या माध्यमातून एक बॉल शेवटचा बाकी आहे एक बॉल अजून बाकी आहे आणि चौकार आहे 1 बाउन्स चौकार आरके चला चौकार 2 षटकारानंतर एक चौकार आलेला आहे आणि संघाच्या धावसंख्येला देखील इथे आपण पाहिलं असेल चांगली आकारणी आलेली आहे चांगल्या धावसंख्या आलेल्या आहेत आणि 41 धावा धाव फलकावरती लागल्यात. सन्मान्य आपण पाहतोय दानशूर व्यक्तिमत्व दार्शन दाते अगदी विद्यमान सरपंच गुरुग्रामपंचायत बारवय सन्मान्य आदरणीय निलेशजी बाबरे साहेब यांचं मनाच्या अंतकरणापासून कॉम्बॉक्सच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यांचा उल्लेख आपण जरूर करूया. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा बॉल अगदी असेल. इथे मात्र फुल लाईनचा बॉल इथे चुकी केलीच नाही वेदांत पाठारेनं. इथे मात्र एक असा बॉल वरती अक्षर एकदा का अगदी शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळली आहे परंतु कमाईची इनिंग साकारले. शेवटचे आता आपण पाहायला गेलं सेकंड इनिंग मध्ये 18 बॉल असेल पाठला करायचा असेल तो 43 धावसंख्येचा तलवार टीमला दमकम ठेवते आहे टीम. पण तो असं म्हणतात ना अगदी आपण पाहायला गेला निलेशजी बाबरे सर यांच्याविषयी आपण म्हणायला गेलं पैसा सर्वांकडे असतो देण्याची दान ती सर्वांकडे नसते. त्याला पण दानशूर व्यक्तिमत्व अगदी गरीबाला मदत करणारे गरिबांच्या काही बारी आपण नेहमीच ओळखले जातात. परंतु आज बर्थडे आज खरं तर काल त्यांचा वाढदिवस होता परंतु आज आपण पाहायला गेलो कॉम्बॉक्स साठी त्यांनी हे पारितोषिक दिलं त्यांचा मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो. बरीचशी विकास कामं अगदी आपण पाहायला गेलं तर त्या परिसरामध्ये आपण नेहमीच पाहत असतो आणि अगदी आपण पाहायला गेलो नुसते रस्ते अगदी आपण पाहायला बांधल्या म्हणून अगदी विकास कामं नाही तरुणांना रोजगार हा महत्वाचा मुद्दा आणि त्याच्यावरती नेहमीच साहेबांनी काम केलंय असे आपण पाहायला गेलं. कार्यसम्राट सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब यांचा मनाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीनं आणि कॉम्बॉक्सच्या वतीनं आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. हा नक्कीच असं म्हटलं जातं ना की या जगामध्ये पैसा सगळ्यांकडे ती देण्याची दानत अगदी कमी लोकांकडे आणि त्यांच्यातील एक मित्र म्हणून नामवंत नाव खरं तर निलेशजी बाबरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये कॉमेडी बॉक्सला आले त्यांचे आभार आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. यश काय सांगाल तुम्ही निलेशजी बाबरे यांच्याविषयी? खरं तर दादा नेहमीच बोललेलं काम पूर्ण करत असतात बोलत असं चालली त्याची वंदावी पावले असं म्हणतात ना त्याच प्रकारे खरं तर दादांचं हे वक्तव्य होतं आणि त्यांनी अमूल्य वेळ या स्पर्धेला दिला कारण बिझी शेड्यूल दादांचा देखील आहे. बरेचशी कामं देखील आपण पाहिलं त्यांची अगदी सुरू असतात अगदी दिवसभरामध्ये परंतु यावेळेस वेळ काढून या स्पर्धेला तुम्ही आलात या स्पर्धेच्या मंचाची शोभा वाढवलीत. अगदी सन्माननीय खरं तर गुरुग्रामपंचायत बारवय विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी बाबरे साहेब मनाच्या अंतकरणापासून अगदी आयोजकांच्या वतीनं कॉम्बॉक्सच्या वतीनं खूप सारे आभार आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे पाठला करायचा आहे 43 धावसंख्येचा धावा देखील अगदी आपण पाहायला गेला अशा कित्येक धावा चेस करण्यामध्ये माहीर आहेत अगदी तलवार सिंग कारण अगदी चेस अगदी ते नेहमीच करत असतात. त्याला बॅटर लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये लगेच सलामीचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये वाटू आपण विजयासाठी 43 धावसंख्येची गरज असेल आणि यश मालकर मात्र चांगले मॅच होईल
आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. मात्र या ठिकाणी फलंदाजी करत असताना सुरुवातीला आपण पाहिलं तर सुरुवात खूप खडतर होती ती इथे आपण माडपाई माडव संघाची. मात्र नंतर जो अक्षय नाईक आला त्यांनी मात्र जे काय आक्रमण केलं, षटकार लगावला, दिनेशची गोलंदाजी त्यांनी बंद केली त्याची. तो 2 भीमाचे चेंडू टाकले. त्याच्यानंतर जो पाठारे जे गोलंदाज होते त्यांनी मात्र या ठिकाणी रोहित चेंडू खूप चांगले टाकले. जरी एक चौकार गेला असेल मात्र तब्बल पहिल्या सत्रामध्ये टोटल 42 धावा आलेत आणि 43 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी आपण पाहिलं असेल तलावली गावची आपण पाहिलं असेल यवन जोडी. एका बाजूला आपण पाहतोय दिनेश मालकर तर दुसऱ्या बाजूला समीर मालकर. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या अगदी मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर आपण पाहिलं. असं म्हटलं जातं आकाशाला शोभा चांदण्यांची, अगदी झाडाला शोभा फला आणि फुलांची आणि मुख्य मंचाला शोभा अगदी मान्यवरांची आणि बरेचसे रेकॉर्ड ब्रेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपण पाहायला मिळाले. या ठिकाणी आपण पाहायला गेला आई एकविरा चषक आपण पाहतोय आणि त्यांचा अगदी बरेचसे मान्यवर या स्पर्धेमध्ये भेट देताना आपण पाहायला मिळाले. आणि इथे मात्र पाठलाग करायचा आहे तो 18 बॉल मध्ये 43 या धावसंख्येचा. पहिला गोलंदाज अगदी बॉलिंग ट्रॅक वरती पॉवर प्लेच्या षटकासाठी अगदी अमोल पाटेकर दाखल झालेत. नक्कीच अमोल पाटेकर या ठिकाणी पहिलाच वेगवान पद्धतीचा हा चेंडू मात्र या ठिकाणी जागा बनवून केल्याचा प्रयत्न केला जात आहे. एक धाव मात्र या चेंडूवरती पूर्ण केलेली आहे. एक धाव वरती आपण पाहिलं असेल पूर्ण होती आहे. अरुणजी मालकर यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. इथे षटकारांची गरज सुरुवातीला तलवार टीमला दिनेश मालकर समोर. ओ इथे लांब कॉम्बॉक्सला सलामी देणारा हा आक्रमक दर्जाचा अगदी ठोकलाय. हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग दिनेश मालकरच्या बाट मधून हा लांब लचक षटकार. उत्तरा प्रत्युत्तर या ठिकाणी दिला. आमच्या डीजेला सुद्धा 100 रुपयाचा कॅश प्राइज केदारनाथ तेलंगे यांच्या माध्यमातून आलेला आहे. आणि इथे आपण पाहिलं असं षटकार मात्र दिनेश मालकराच्या बॅट मधून आलेला आहे. आणि गोलंदाज आता अमोल पाटेकर थोडासा टेन्शन मध्ये आला असेल. पहिला चेंडू सिंगल, त्याच्यानंतर आलेला षटकार, इथे डॉट बॉल, इथे कमबॅक करून देतो तो गोलंदाज. 6 धावा लागले धाव फलकावधी. एक चांगली मॅच आपण पाहतो इथे. 7 धावा लागले धाव फलकावधी. एक षटकार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की एक षटकार आला आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 7 या धावसंख्येवरती. पॅडी पॉवर सर अजूनपर्यंत जितके पारितोषिक कॉम्पिटिटरसाठी येतात ना, कालच्या रात्रीमध्ये देखील बरेचसे पारितोषिक आले होते. 2700-2800 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. परंतु स्कोरर मित्र आमचे, त्याचबरोबरीनं कॉमेंटेटर मित्र, आम्ही सर्वांनी ते पारितोषिक वाटून घेतलं. चेतन भोईर कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं. आणि काल रोहित गायकर सर या स्पर्धेला एन्जॉय करत होते आणि त्यांचे कॉमेंट्री आपण या स्पर्धेमध्ये ऐकलीत. आणि तदनंतर आपण पाहतोय की जे पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात ना, ते आवर्जून आपण प्रत्येकाला ते का कॉन्ट्रीब्युशन देत असतो. रुपेशजी मालकर यांच्या माध्यमातून देखील लगातार 3 षटकांसाठी 2000 आहे. अगदी 1000 रुपयाचा कॅश प्राइज. इथे मात्र डॉट बॉल आला. या बॉलवरती मोठा फटका येणं गरजेचा. दिनेश मालकर, अमोल पाटेकर आपण पाहिलं ही बॅटल मैदानाची आतमध्ये सुरू. 7 धावा धावफलकावरती आहेत आणि इथे 4 बॉलचा खेळ संपला गेला. 7 धावा धावफलकावरती. त्यावेळेला पहिलं षटक स्टार्ट नेहमी महत्वाचा ठरत असतो. बॅटिंग करत असताना, रन चेस करत असताना. इथे मात्र पुन्हा एकदा बेट केलाय. आणखीन एक डॉट बॉल. आता प्रेशर बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आला. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी असतील.
13 आणि करायचे आहेत 36 धावसंख्येचा पाठलाग. 13 मध्ये 36 योगदान आहे. थोडस चार्जअप करावं लागेल, एनर्जी आणावी लागेल दिनेश मालकरला आणि काहीतरी चमत्कारच करावा लागेल. इथे उक्ष फटका. हो, इथे मात्र खेळाडू कक्षाला सलामी दिली. शेवटच्या बॉलवरती दिनेशनं टोकला षटकार आणि टीमची टोटल पोहोचवले 13 अंकावरती. सुरुवात तशीच 14 आणि या षटकामध्ये आल्या 13. शेवटचे 12 बॉल आणि 30 ची गरज आहे. समाधाला पहिल्या षटकामध्ये 13 धावा आले. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 षटकार मात्र दिनेशने इथे मारले आहेत. आणि तिथे आपण पाहिलं असेल गोलंदाज अमोल पाटेकरने देखील चांगलं कमबॅक त्याला केलं होतं. मात्र शेवटच्या चेंडूला षटकार आणि आता गरज आहे ती येणारा 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्येची. पाहूया आता गोलंदाजीसाठी गोलंदाज मानव संघाचा गोलंदाज झालेला आहे शैलेश कातकरी. ज्या शैलेशने मात्र पहिल्या मॅच एका अगोदरच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी करून तो सामना आपल्या संघाला वडगाव संघाच्या विरुद्ध जिंकून दिला होता तो शैलेश कातकरी. आणि इथे शैलेशच्या पहिल्या चेंडू केलेलं आक्रमण आणि इथे शतरक्षण मात्र फंबल झालेत आणि इथे चौकार आलेले आहेत 4 धावा. स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना, साई स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत ना, त्यांना विनंती आहे तलोळीचे असू द्या माडपचे असू द्या त्यांना कृपया बाजूला. येस, थँक्यू. चला बाजूला कृपया. कौस्तुकांचा प्रेक्षकांचा देखील आभार असेल कारण त्यांनी लगेच अगदी ऐकलं. इथे मात्र चौकार आलाय. कॅल्क्युलेशनचा क्रिकेट इथे खेळावा लागेल. चला बॉल सीमारेषेच्या पलीकडे त्या पट्टीच्या बाहेर प्रेक्षक साई स्क्रीनच्या बाजूला उभे आहेत. चला आयोजकांना तिथे यावं लागेल, नाही तर ती गरज पडू नये. चला प्रेक्षक तलवलीचे असू द्या माडपचे असू द्या कोणी असू द्या तुम्ही अगदी त्या बाहेर राहा. चला पट्टीच्या बाहेर राहा. चांगले सुज्ञ आपले प्रेक्षक आहेत. आपल्या तलावल्या संघाला सपोर्ट करतात. नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये या आपण प्रेक्षकांची गर्दी पाहत असतो. मात्र मायबाप प्रेक्षक तुम्हीच आहात. मात्र या ठिकाणी चांगला कोऑपरेट केलेला आहे. आणि इथे देखील सेट डॅच मध्ये फटका खेळाचा 20 मध्ये आहे. मात्र समोरच्या एस्ट्यावरती जाऊन चेंडू आदळलेला आहे. तिथे एक धाव मात्र या चेंडूवरती कंप्लीट झालेली आहे. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धावसंख्येच्या वरून यश मालकर धावफलकावरती आता धावा लागलेली आहे. 43 पाठलाग 18. शेवटचे बॉल बाकी आहेत 10 आणि 25च्या गरज आहे. बॅलन्स सामना अजूनही कारण दिनेश मालकर मैदानाच्या आतमध्ये समीर मालकर आहे. गोलंदाजी चांगली होते, बॅटिंग चांगली होते. बॅलन्स सामना अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने पाहायला मिळतो. 10 मध्ये 25. हो, इथे मात्र उडवलाय दिनेश मालकर. रायगड जिल्हा खालापूर तालुका तलवली त्याचं गाव. दिनेश मालकर आहे त्याचं नाव. टोकतोय षटकार. पहिला समीर मालकरच्या खांद्यावरती पडतो या शैलेश यांना कमबॅक करावा लागेल कारण इथे गरज आहे विनिंग इक्वेशन. शेवटचे 9 चेंडू बाकी आहेत आणि 19 धावसंख्येची गरज. समोर दिनेश आहे. शैलेशला षटकाराचा मार बसला. इथे कमबॅक करेल का? वेगवान, जेवढा वेगानं आला तेवढंच वेगानं केलं बॉलला. इथे मात्र एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव. चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला. चांगला क्रिकेट. इथे एकच धाव. इक्वेशन बदलेल. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 8 आणि इथे 18 धाव संख्येची गरज आहे. पॅडी सर हे महत्वाचे 2 बॉल आहे. त्याच्यावरती आक्रमण झालं. मोठे फटके आले. प्रेशर अगदी तलवार टीमवरती बनणारच नाही. परंतु इथे डॉट बॉलर प्रेशर बनेल. त्यामुळे ही मॅच आणि हे 2 बॉल खूप महत्वाचे ठरतील. हा नक्कीच हे 2 बॉल खूप महत्वाचे असेल. दिनेशने मात्र ते 3 षटकार मारलेले त्या मॅच मध्ये आणि जी विनिंग
त्यांनी सादर केले, मात्र जमीन लगाचा फटका लॉंग ऑफ मध्ये चेंडू जातो समीर मालकर यांच्या बॅटमध्ये. क्षेत्ररक्षण थोडेसे फंबल झाले. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला जात नाही. या ठिकाणी दोन्ही फलंदाज वळखलाय, बचेंगे तो और लढेंगे. आणि इथे एक धाव कंप्लीट केली आहे. आता गरज आहे 17 धावसंख्येची. 17ची गरज आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 7 आणि 17. कोणत्या टीमला असणार आहे खतरा? इथे 7 मध्ये 17ची गरज. दिनेश मालकर या बॉलवरती प्रेशर रिलीज करणार, फटका खेळेल की अगदी चांगली गोलंदाजी अगदी करेल शैलेश. या बॉलवरती ते पाहिलं जाईल. इथे वेगवान गोलंदाज आहे, वेगवान बॅटर देखील आहे. इथे मात्र शेवटचे 7 बॉल आणि 17 या धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा शैलेश तयार, समोर दिनेश मालकर. इथे मात्र फुल टॉस, लांब लचक, बॉल भेटणारच नाहीये. बॉल पाठवलाय बाजूच्या करता मुंबई पुणे एक्सप्रेस वरती, टोकला षटकार आणि रेपर देखील केला. वेस्ट हाईट साठी चेक केलं जाईल. बॅटिंग टीम रिवा इथे षटकार आलाय, चेक केले जात आहे. प्रेक्षक मित्रांनो तुम्ही थांबा, आवाज करू नका आणि सीमारेषेच्या आतमध्ये अजिबात येऊ नका. जितू मालकर आहेत, माडप न्यूजचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे. सामना महत्वाचा, वेस्ट हाईट चेक केली जाईल. षटकार मध्ये आपण पाहिलं असताना यश मालकर जसा स्लॉट मध्ये आला ना, तसं बरोबर त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवला. आणि काय ताकद, काय नजाकत त्या स्ट्रोक मध्ये आपण पाहिली दिनेश मालकर यांची. आणि चौथा षटकार मला असं वाटतं त्यांच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला. 4 षटकार त्यांनी मारलेले आहेत. त्या 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मॅच मात्र मस्त या ठिकाणी. प्रेक्षकांना जशी हवी आहे तशी मॅच असं वाटत होतं. 18 चेंडूमध्ये 43 धावा कदाचित या ठिकाणी दोही जर ओटील तलवली संख्येला. मात्र इथे आपण पाहिलं असेल दिनेश मालकर एका हाती किल्ला लढवतोय. इट्स फेअर डिलिव्हरी. षटकार आला या बॉलवरती. इक्वेशन बनलंय. शेवटचे 6 बॉल 11ची गरज आहे. 6 मध्ये 11ची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची आता गरज असणार विजयासाठी. मात्र एकटा मित्रपणे या ठिकाणी माडव संघावरती लढतोय, एकटा ठिकाणी संघर्ष करतोय तो दिनेश मालकर. आणि असं वाटतं या ठिकाणी जर यश मालकर आपल्याला असं वाटतं की सामना या ठिकाणी माडप आणि तलवली नसून या ठिकाणी दिनेश आणि आपण पाहिलं असं दिनेश मालकर आणि माडप अशीच मॅच सुरू आहे की काय. चला आपल्या स्कॉटमध्ये शांत मनोज असू द्या. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवला जाईल. 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. 6 चेंडूमध्ये 11 धावसंख्येची गरज आहे. तिसऱ्या पंचाची जरूर मदत घेते ती यश मालकर. आपण पाहिलं असेल 8 फॅक्टरसाठी. मात्र या ठिकाणी षटकार या चेंडूवर त्याला 4 षटकार आतापर्यंत मारले दिनेश मालकर यांनी. खूप चांगली मॅच जशी प्रेक्षकांना हवी आहे ना तशी मॅच मैदानाच्या आता आतमध्ये रंगलेली आहे. आणि आज आपण पाहिलं असेल तिसरी रजनी, तिसरी रात्र आणि तिसऱ्या रात्रीतला आपण पाहतोय शेवटचा सामना, शेवटची मॅच आणि निर्णायक 6 चेंडू आणि गरज आहे ती 11 धावसंख्येची. हा नक्कीच पॅडी पवार सर, खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी पाहतोय ना की कृष्णा भोवरे सर स्कूटीवरती बसले. ते पाहतायत की स्कूटी कशी आहे आणि त्यांनी सांगितलं की 2027 मध्ये 22 ते 25 मार्च चला आपण जानेवारी त्यांची स्पर्धा आपण पाहणार आहोत. आणि ते बाईक वरती बसून टेस्ट करतात की बाईक कशी आहे. आणि त्यांच्या मॅच मध्ये देखील ही बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी आपण पाहणार आहोत. त्यांना देखील देऊया खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून. नक्कीच त्यांना शुभेच्छा. अजिंक्य सर देवा माता मॅच देखील टॉप माता उत्साहामध्ये आलेली आहे. दोन्ही संघ माता आपला प्रयत्न या ठिकाणी चांगले केले. 100% एफर्ट आतापर्यंत. दोन बॉल मध्ये 11 धावा कंप्लीट केला कृष्णा भवरे यांच्या माध्यमातून. 1000 रुपयाचा कॅश प्राइज. समीर मालकर एक जुना जाणता खेळाडू, पुराणा चावल स्वाद होई असं म्हटलं जाताना. आणि आपण पाहिला प्रचंड चाहता वर्ग या खेळाडूचा. इथे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सागर कातकरी. ओ इथे फुल टॉस, सलामी कक्षाला सलामी देत असताना समीर मालकर ओल्ड इज गोल्ड, जुना जाणता खेळाडू, रन मशीन या टीमची ठोकलाय षटकार.
या षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मिस श्रमिक चौक बराच मध्ये आहे. मिस श्रमिक झाला. विनायक आला. बॉल खाली पकडला चेल. हो ही मॅच अजून संपलेली नाहीच आहे. इथे शेवटचे बॉल बाकी आहेत 4 आणि आता गरज आहे 5 या धावसंख्येची. पण काय योगदान दिलं समीर वालकरनं अगदी बॅटिंग करत असताना. अगदी 6 मध्ये 12 असं योगदान देत असताना ते परत मैदानाच्या बाहेर. 40+ वय आहे पण तो षटकारासाठी 200 रुपये. कॅच 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 साठी. पकडल्या जे कॅच पकडले त्यासाठी कृष्णा शेठ भव्ये साहेबाकडून 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांच्याकडून आलेला आहे. त्यांनी सुद्धा आता एटीएम ओपन केलेलं आहे. विनायक यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज त्यांनी दिले कॅश साठी. असं एक व्यक्तिमत्व आहे ना. मॅच कोणाची असो ते चांगले समालोचक राहिले आहेत, चांगले मार्गदर्शक राहिले आहेत आणि त्यापेक्षा क्रिकेटचे प्रचंड चाहते आहेत. मितांश मंडप डेकोरेटचे ओनर देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज विनायक साठी असेल. इथे मात्र शेवटचे बॉल बाकी आहेत 4 आणि 5 या धावसंख्येची गरज आहे. सुजित मुंडे त्यांच्या समोर भले भले पडतात थंडे. त्यांचं नाव सुजित मुंडे. सुबोध भोसले खरं तर आयोजक आहे. स्टार खेळाडू या वरिष्ठ टीम साठी देखील मॅचचा आस्वाद घेतात. इथे मात्र ऑल साईडला फटका फसलाय की काय असं वाटलं. ऐन मोकाच्या क्षणाला कॅच सोडले की ही मॅच सोडली. कारण इथं कॅच ड्रॉप स्वतःवरती या ठिकाणी आपण पाहिलं असेल. या ठिकाणी चला प्रेक्षक वर्ग आतमध्ये येऊ नका. प्रेक्षक वर्ग कोण असतील तर प्लीज मैदानाच्या आतमध्ये येऊ नका. मॅच चालू आहे. असं मॅच मात्र या ठिकाणी यश मालकर प्रेक्षकांना. चला प्रेक्षक जितू मालकर आपण पहा जरा. जितू मालकर आपण तातडीने जा आणि त्या प्रेक्षकांना बाहेर घ्या. बघा कोण प्रेक्षक आहेत प्लीज आपण जरा मैदानाच्या बाहेर जाऊ. चांगली मॅच आहेत. मॅच अजून संपलेलं नाही. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. अगदी सामना अगदी आपण पाहिला कोणतीही टीम असो अगदी पॅनलाइज केलं जाईल. इथे मॅच बनली गेले. शेवटचे बॉल बाकी आहेत 3 आणि करायचे आहेत 4 धावसंख्येचा पाठलाग. जर बाळ अगदी डिफरंट केल्या धावा तर 500 रुपयाचा कॅश प्राइज कृष्णा भवरे साहेबांच्या माध्यमातून एटीएम खुला गेला. इथे मित्र सुपर 6 मध्ये आई एकविरा चषकामध्ये कोणता संघ प्रवेश करेल. की तलवली असेल की माडप. शेवटचे 3 बॉल 4 ची गरज आहे. वेगवान पद्धतीचा हा चेंडू. वेगवान मात्र पंचाने या ठिकाणी आपले दोन्ही हात जमीन समांतर केले. वाईट चेंडू इथं आहे. आयत्रिकची एक धाव या चेंडू तुम्ही राहिली आहे. व्हाईट साठी रिव्ह्यू नाही आहे. बिमर साठीच तुम्हाला एक रिव्ह्यू देण्यात आला. व्हाईट साठी कोणताही रिव्ह्यू नाही आहे. त्यामुळे इथे पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन अगदी तोच तुम्हाला मान्य करावाच लागेल. इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. एक धावचं महत्व टीमला माहिती आहे. यश मार्क मस्त मॅच मात्र मस्त मॅच झालेली आहे. जशी प्रेक्षकांना जशी मॅच हवी आहे ना तशी मात्र रंगतदार अवस्थेमध्ये ही मॅच आलेली आहे. हा नक्कीच. हा वाईट कसला आहे त्यापेक्षा मित्रांनो का दिला हा तुम्ही पंचांना दात विचारू शकत नाही. त्याकरता आम्ही तुमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतोय. वाईटसाठी कोणताही रिव्ह्यू तुमच्याकडे नसेल. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय हा तुम्हाला ग्राह्य धरावाच लागेल. हा नक्कीच. कदाचित या ठिकाणी तो झेल पकडला असताना त्या स्कोरलेक मध्ये तर कदाचित या ठिकाणी वेळ आली नसती. कदाचित एक फलंदाज बाद होऊ शकला असता. दिनेश नावसाहेबवरती राहिले असते. मात्र इथे तर आपण पाहिले असताना तो मॅच संपली नाहीये. मॅच मात्र चांगली आहे. प्रेक्षकांना एक चांगली मॅच चांगली पर्वणी या रात्रीमध्ये पाहायला मिळाला. मात्र या चेंडू होती काय मस्त गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय. डॉट बॉल इथे आलेला आहे आणि डॉट बॉल मात्र या ठिकाणी थोडासा आत्मविश्वास वाढून जातो तो गोलंदाजाचा. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि आता गरज आहे 3 धावसंख्येची. जशी मॅच कडक होते ना आयोजन करते देखील कडक आहे. त्यांचं आयोजन देखील कडक आहे आणि यावेळेस तशी मॅच देखील भन्नाट पाहायला मिळाले. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 3 धावसंख्येचा पाठलाग. सागरनं देखील प्रभावित केलाय. इम्पॅक्ट टाकलाय या मॅच मध्ये. कारण इथे मात्र डॉट बॉल दिनेशच्या समोर अगदी खेळणं काढणं अगदी सोपं नाहीये. इथे मात्र ते करून दाखवलं. शेवटचे 2 बॉल 3 ची गरज. इथे मात्र प्रेशर प्रेशर प्रेशर. ओ काय मॅच बदले प्रेक्षक. अजून तुम्ही जाग्यात मॅच पाहतात ना एकदा टाळा होऊनच जाऊ द्या दोन्ही टीम साठी. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि करायचा 3 धावसंख्येचा पाठलाग. आई एकविरा चषक 2026 चा दिमागदार पर्व आणि ते काय मॅच रंगली आहे. एका बाजूला माडपई माडप दुसऱ्या बाजूला आई गावदेवी तलवली. इथे मात्र शेवटचे 2 बॉल 3 ची गरज आहे. समीर दिनेश हो 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 क्या बात आहे. गाडवाल आणखीन एक गाडवाल. आता मात्र या ठिकाणी गोलंदाजा कॉन्फिडन्स वाढला असेल आणि इथे मात्र आता टेन्शन वाढलेलं आहे तो तलावली संघाचा. आणि एक बॉल डॉट काढला तर
एकला 3 चेंडूमध्ये 3 धावा तलवारी संघाने केला. कृष्णा शेठ भवरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. ही मॅच पाहिजे सोपी होती, कठीण बनवली दिनेश मालकरनाच देखील. शेवटचा एक बॉल, 3 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. काही विचारायचा असेल, शाशंका असेल, आधीच पंचांना विचारून घेऊ शकता. अगदी डाऊट क्लिअर करा. पण टाळ्या होऊन जाऊ द्या बॉलवरती. आणि हा सामना एका धक्क्यात हार मानणारा मी नाही. उमेद अजून बाकी आहे. रात्रीचा कालो काय भीती घालणार मला. मी तुफानातला दिवा आणि खेळ अजून बाकी आहे. थोडी वाट बघ, वेळ आणि खेळ दोन्ही बदलेल. माझ्या कर्तृत्वावर शंका घेणार विकेटवर उभा राहून टाळ्या वाजवेल. दिनेश पालकरने ते काम केलं. बायकरमॅन सामना केला फिनिश. पिचच्या बाहेर वाजवला जाईल. विकेटवरती नाचू नका. विकेटवरती तलवारी टीम आणि ते जो सामना जिंकलेला आहे त्याच्यानंतर कृष्णा शेठ भवरे यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज झालेला आहे. 200 रुपये. थोडं थांबा. विकेटवरती कोणीही नाचू नका. विकेटच्या बाहेर तुम्ही लोला तरी चालेल, परंतु विकेटवरती कोणी उभे राहू नका. विकेटच्या बाहेर विकेटच्या बाहेर तलवारी टीम विकेटच्या बाहेर या, बाहेर या, बाहेर या सर्व. नाचण्यासाठी संधी तुम्हाला दिली जाईल. कृष्णा शेठ आपण या ठिकाणी ज्या चला, तीन धावा करून स- केल्या तर त्यासाठी 1000 रुपये आलेले आहेत आणि जो झेल पकडला त्याच्यासाठी 200 रुपये.